स्टार क्या हुआ तेरा वादा? स्टार महाराष्ट्र सरकारने स्टार जनतेची दिशाभूल केली, शिवसेनेचे निवेदन. उदगीर दि. 8 जून 2025 विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महाराष्ट्रातील जनतेच्या व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महायुती सरकारने अनेक आश्वासनांची खैरात केली होती, परंतु एकही आश्वासन पूर्ण केले नाही. म्हणून क्या हुआ तेरा वादा अशा आशयाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमदार माजी कॅबिनेट मंत्री संजय बानसोडे यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यावर शेतकऱ्यांना अनेक प्रलोभने दाखवून दिशाभूल करण्यात आली होती. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल, शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना ₹15,000 देण्यात येतील. महाराष्ट्र राज्यातील 45,000 गावात पाणंद रस्ते बांधून दिले जातील. लाडक्या बहिणींना 1,500 ऐवजी ₹2,100 देणार. शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतावरील जीएसटी अनुदानाच्या स्वरूपात परत करण्यात येईल. ₹1 शेतकरी पीक विमा देण्यात येईल. संजय गांधी निराधार दिव्यांग इंदिरा गांधी या योजनेतील पेन्शन धारकांना ₹2,100 महिना देण्यात येईल. अन्नदाता बनेल ऊर्जादाता, शेतीला 24 तास वीज देण्यात येईल. शेतीमालाला हमीभाव देण्यात येईल. बियाण्याच्या किमती नियंत्रित ठेवण्यात येतील. मराठवाडा वॉटरग्रीडसाठी केंद्राकडून तात्काळ मान्यता घेण्यात येईल. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात जल योजना राबवून प्रत्येक नागरिकाला घरकुल योजना मंजूर करण्यात येईल. यासह अन्य आश्वासनांची खैरात महायुती सरकारने दिली होती. दिलेल्या आश्वासनांची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, श्रीमंत सोनाळे पाटील, तालुका प्रमुख प्रशांत मोरे, जिल्हा समन्वयक प्रकाश हैभतपुरे, तालुका संघटक बालाजी पुरी, उपतालुका प्रमुख महेश फुले, उपतालुका प्रमुख रवी पाटील, अरुण बिरादार, ओम रोडगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सर्वांना जय महाराष्ट्र. मी प्रशांत सुभाषराव मोरे, शिवसेना तालुका प्रमुख उदगीर. आज उदगीर शिवसेनेतर्फे आमचे लातूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख बालाजी भाऊ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय संजय भाऊ बनसोडे यांना एक क्या हुआ तेरा वादा हे आम्ही एक निवेदन दिलेलं आहे. त्यामध्ये सरकारने विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस जेवढे काही जनतेला वादे केले होते ते एकसुद्धा वादा पूर्ण केले नाहीत. त्यामध्ये शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती देणार, शेतकरी सन्मान योजनेतून ₹15,000 देणार, ते आतापर्यंत कुणाला मिळाले नाहीत. लाडक्या बहिणीला 1,500 तेव्हा देत होते, आज पुन्हा 2100 वाढ म्हणले, पण त्याचे काही वाढले नाही, त्याच्यातच कमी झाले. 45,000 गावात पाणंद रस्ते बांधणार म्हणले, कुठं पाणंद रस्ते की काय त्याचा काही पत्ताच नाही. पुन्हा शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतावरील GST अनुदानाच्या स्वरूपात परत मिळेल म्हणले, ₹1सुद्धा मिळाला नाही. वृद्ध पेन्शनधारकांना ₹2,100 देणार म्हणले, त्याचा कुणाला काही पत्ता नाही. अन्नदाता बनेल ऊर्जादाता, शेतीला 24 तास वीज. 24 तास वीज म्हणले त्यांनी आताच प्रत्येक गावात लोड शेडिंग चालू आहे. दुसरं हर घर जल हर घर छत, प्रत्येक गावामध्ये घरकुल योजना चालू आहे, पण पूर्ण गावात घोटाळा चालू आहे. आणि मराठवाडा वॉटर ग्रीड केंद्राकडून मान्यता, पाणी आणतो म्हणतर 10 वर्ष झालं म्हणलं, पण ती काही मान्यता भेटत नाही. आणि घरकुल योजना, विहीर योजना अशा योजना चालू आहेत, पण ती फक्त कागदावर. सर्व पदाधिकारी, सर्व गावातील इंजिनियर म्हणा, BDO कुठंपर्यंत ते पैसे चाललेत आम्हाला माहीत नाही, पण योजना काही नीट होत नाही. त्याबद्दल आम्ही आज आंदोलन दिलेलं आहे. जर आपले मुद्दे मांडण्या झाले नाही, पूर्ण झाले, तर आपण काय करणार? आता आमच्या मराठवाड्यामध्ये आमचे माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विरोधी आमदाराला, मंत्र्याला आमच्या पक्षातर्फे निवेदन देत आहे. त्यानुसारच आमचे जिल्हाप्रमुख बालाजी भाऊ रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार आम्ही उदगीरमध्ये पण निवेदन दिलेलं आहे. आणि क्या हुआ तेरा वादा असं आम्ही संजय भाऊला विचारलेलं आहे.